आज आपण आलो आहोत गावी आणि ट्राय करणार आहोत विदर्भाचे स्पेशल मटका मांडे. करणार आहोत शेगावचं गजानन महाराज मंदिर आणि फेमस वाटिका आणि बरंच काही. सो वेलकम टू सफर बाय सानिका. सो आम्ही आता जे शेगावला आलो आहेत मुंबईवरून. इथे आजोबा आणि मामा घ्यायला आले आहेत आम्हाला गाडी घेऊन. सो हा गावचा सुंदरसा आम्ही पोचलो आहे आणि इथे आमची आजी आणि सर्व मामी लहान मुलं इथे आमचं स्वागत करायला उभे आहेत. खूप दिवसांनी भेट होते सर्वांची आणि माझं लक्ष न देऊन मागून मामा आला आहे. माझ्याच कामावरून आला आहे. कोण तर आपण आलो आहे सुंदर या गावी. तर आजूबाजूला मी तुम्हाला एकदा दाखवते किती सुंदर असं गाव आहे. आजी आजोबा इथे बसले आहेत आणि खूप थंडी आहे इथे. सकाळी सकाळी इतकं सुंदर वातावरण आहे, सुंदर झाडं आहेत आणि ही आमची आजी आहे. आता काय करते तुझ्या तिकडे आता तिकडे झाली आता तिकडली घरातली झाल्यावर तिकडची पोडता येते काय काय करते तू? थकली. हे दारातील खूप मोठं असं बोरीचं झाड आहे आणि याला प्रत्येक पानाला याला बोरं येतात आणि जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये आता बोरं येतील. आणि हे बाकी झाडं आहेत. मनी प्लांट आहे, सीताफळ, पपई, फुलं आणि अन्य असे खूप सारे झाडे आहेत. हे इथे यांनी छान असं बसायला केलं आहे. सकाळी सकाळी शेकोटी पेटत. बेलाच्या झाडाला खूप सारे बेल लागले आहे. हे मेथी पेरली आहे आणि सो असं आहे. आता मी आणि सलोनी आणि मामा आम्ही थोडंसं फिरायला चाललो आहे. आम्ही इथे स्कूटी काढली आहे सर्वांनी आणि थोडंसं फिरून येतो. करता येते मच्छी आणली. काल आणलेला दाखव ना. हो कशी आहे. वाव किती सुंदर. सो गाईज हे पेरूच्या झाडाचे ताजे पेरू आहेत. सो आमची पेरू पार्टी चालली आहे ना परी. आम्ही पेरू पार्टी करतोय. चल तिथे बसूया. ये इथे आता खूप सारे पेरू कापलेत आणि बाजीवर बसून पेरू आम्ही खाल्लेत आणि लहान लहान बकरीचे पिल्लं आहेत. इथे आम्ही एक असा सुंदर भिंगोटा बोलतात त्याला, हा असा सुंदर हिरवा किडासुद्धा पाहिला. सो आम्ही सर्व फॅमिली आता गजानन महाराजच्या मंदिरात, जे फेमस शेगावचं खूप मोठं मंदिर आहे, तिथे चाललो आहे दर्शनासाठी. सो आता मी आमचे चप्पल जमा करायला चाललो आहे. खूप इथे स्वच्छता असते आणि खूप व्यवस्थित सगळं मॅनेज केलं आहे. कोणालाच कुठला त्रास होत नाही. इथे पाय वगैरे धुवायची सोय आहे आणि खूप सुंदर आणि स्वच्छ परिसर आहे. या परिसरामध्ये राहण्याची व्यवस्थासुद्धा आहे. तर हा मंदिराचा एक शॉर्ट व्हिडिओ आहे. पण तुम्हाला जर संपूर्ण गजानन मंदिरची ट्रिप बघायची असेल, टूर बघायचं असेल, तर एक वेगळा सेपरेट व्हिडिओ मी टाकलेला आहे या चॅनलवर, तो पाहू शकता. सो आमचं दर्शन झालं आहे.
कसं 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 बापरे. दर्शन झालं आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे. आम्ही सर्व कझन्स मिळून आता शेगावचं थोडंसं एक्सप्लोअर करायला चाललो आहे. तर हे आहे वाटिका, जी फेमस खाऊ गल्ली आहे इथली. हाय, तर आम्ही आलो आता वाटिकाला. फायनली आम्ही वाटिकाला पोचलो आहे आणि आता आम्ही पाणीपुरी आणि दहीपुरी इथे ट्राय केली आहे. आता आपल्याला हे दोघं सांगतील हे लोकं शेगावचे आहेत. So हे दोघं सांगा माहिती. तर आम्ही हफ्त्यातून एकदा येत असतो. इथं खूप भारी भेटते सर्व काही, म्हणून ताईला आम्ही इथं आणलं वाटिकाला आणि ताई टेस्ट करते. ताईला पण छान वाटलं. ताईला विचार कसं वाटलं. खूप भारी आहे. टेस्ट पण खूप अमेझिंग आहे आणि प्राईस पण खूप रिजनेबल आहे. 15 रुपयामध्ये 6 पुऱ्या पाणी या फ्रँकी पण ट्राय केली आहे. फ्रँकी ट्राय केली आम्ही, पण त्याला सर्व मसाला होता म्हणून तरी मी बोलतो चांगलं येतं सर्व. तरी बोलतो सर्व चांगलं येतं. आता आम्ही पुढे भेटू. खाण्याची गोष्ट आहे. तर आम्ही नंतर भेटू. चल बंद कर. कॅमेरा आणतोय, मग काही फायदा नाही. आम्ही आता इथं खाल्लं वगैरे सर्व झालं. कॅमेरामॅन तुम्हीच आहे. तुम्ही आता त्यांना सपोर्ट करा त्या चॅनलला आणि खूप प्रेम द्या आणि मस्त एकदम सबस्क्राईब करा. स्प्रिंग रोल वगैरे मागे भेटतात आणि पिझ्झा. सांगा तुमचा पिझ्झा भेटतो. सांग बोल. तिथे पिझ्झा भेटतो तिथे. ओके ओके. हा मग मला सांगा तुमची कसं लागलं टेस्ट. जो आपण आता टेस्ट करतो. हा मला सांगा कसं. हो खूप छान होतं. ऐका बोलतो एकदम. खूप छान होतं. आता आपण बाहेर आलो आहे. आपण बघू शकता मागे वाटिका आहे. कुठे लिहिलं नाही आहे का वाटिका असं. सो या जागा बोलतात. आणि आता आम्ही नंतर आईस्क्रीम खाला. सो आम्ही ऑलरेडी पाणीपुरी फ्रँकी वगैरे इथे टेस्ट केली आहे आणि आता आम्ही जातो आईस्क्रीम खायला. आणि आता आमची गाडी काढतो. तर आम्ही आता काढला स्कूटी आहे. सो इथे हां तर इथे चार्जिंगच्या गाड्या जास्त चालतात. तर ही चार्जिंगची गाडी आहे. चला सो गाईज आता आपण जातो आईस्क्रीम खायला. लेट्स गो. पण आम्ही ते खाणार तर नाही. सो गाईज इथे आईस्क्रीमचं दुकान आहे. बट आर्यन आम्हाला सांगतो की पुढे पण एक छान दुकान आहे. तिथे जातो. ओ गॉड. तर आणि मीराकडे जाणारा हा रस्ता आहे. 5 नंतर येऊ शकता. जर तुम्ही शेगावमध्ये असाल तर नक्की स्ट्रीट फूड इथलं ट्राय करा. सो आर्यनने आम्हाला इथे खूप चांगल्या ठिकाणी नेणार असं सांगून एका स्टोअरमध्ये आणलं आहे आईस्क्रीमच्या. तर ठीक आहे, इथे आईस्क्रीम खाऊन आता घरी जाऊ आम्ही. आणि घरी पण एक मोठं सरप्राईज आहे. आमचं खूप फेमस विदर्भाचे मटका मांडे इथे घरी बनता आहेत आज. आमच्या मामी इथे खूप सुंदर असे मटका मांडे बनवत आहेत. तो सर्व एक्सायटेड आहेत हे खायला. मी आता मस्त मांडे खाणार आहे. मांडे बनवत आहे. मस्त कडक. काय करतोस? आता खातो आता मस्त चुलीवरचा. इथे किती थंडी आहे सांग. किती थंडी आहे. खूप थंडी आहे म्हणून मी आता मस्त वा. अंग शेकतात ना म्हणून मी खाते अंग शेकतात. सो बबीच्या मम्मीने त्याला मांडा दिला आहे. ओ माय गॉड. मस्त आहे. वा, त्याचं फेवरेट ॲक्च्युली आहे. मस्त चुलीजवळ बसून अंग शेकत शेकत तो मस्त मांडा खातोय. तुम्ही खाऊन बघितलं मस्त. सो त्यांनी आपल्या सर्वांना पण खाण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. थँक्यू. सो इथे कंटिन्यू मांडे बनत चालले आहेत. हां, मटक्यावर. सो या मटक्याला बोलतात, काय बोलतात? नाही, मटकं नॉर्मल. रान. सो उलटं कर.
हे मांडा उलटा कर. सो असा असतो हा मांडा गव्हाच्या पिठाचा. येस. चला आता पण बाकी साईडला काय चालू आहे. सो इथे मामा आले आहेत आणि हे चिकन सूप जे मटक्या मांड्यांसोबत बनतं ते टेस्ट करतात. या साईडला जे मांड्यासोबत आपण खातो ते बनतं आहे तरीवालं चिकन. झटपट बनवणं सुरू आहे. झटपट रेसिपी. वा इथे मामीनी इथे बाकीची तयारी केली आहे. इथे टमाटर, कांदे, मुळा, हे झाल्याशिवाय पेरू पण आहे. पेरू नाही आहे कढीपत्ता याच्याकडे? नाही अरे थांब ना. आणि इथे लहान मुलं ऑलरेडी पाहुण्यांचा वेट न करता. पत्ता नाही टाकला त्या मसाल्यातला. नाही ना. तर हे आपलं झालं आहे. आता आम्ही सगळे वेट करतो मांडे खायचा. हो चिकन मांडे आहेत मस्त गावचे. येस. तर आता वाट बघतोय होतीलच लवकर तर खाऊ आम्ही लगेच. तरी आमच्याकडे एमर्जन्सीमध्ये पाहुणे पण आले आहेत. मामा बसलेले आहे. तर कसे मांड्यासाठी तुम्ही किती वेट करताय? तुम्ही तर खाल्ला पहिला मांडा. खाल्ला मी नेहमी खातो. तिथे जाऊन मला तो खूप स्वादिष्ट असते ती. आणि ते गावरान मांडे. गावरान मांडे आणि गावरान मटण वा बेस्ट एकदम. मजा आली. एकदम झकास. मजा एक येते नंबर. खायला. एकच नंबर. बाय. आणि इथे गोबी, गोबीचे पप्पा इथे इथे गेम खेळतायत. हाय. सो मांडी खाल्ल्यावर आम्ही सर्व इथे बाजेवर बसून शेकोटी पेटवली आहे आणि थंडी भरपूर आहे म्हणून शेकोटीचा आनंद घेतोय. इथे शेगावला गावी येऊन खूप मजा केली आहे. तर हा पहिला व्लॉग आहे. याच्या पुढचे पण व्लॉग बघा. लाईक सबस्क्राईब करा. आतासाठी शुभरात्री. गुड नाईट. बाय.